हे बघा, काल जो घटना झाली ना, ही घडवलेली घटना आहे. त्या मुलीने बिनधास्तपणे ते स्टेटमेंट दिलं, राहुलजींना समर्थन दिलं. एज्युकेशनमधले प्रॉब्लेम ती मुलीने शेअर केला. काय चूक आहे त्या मुलीची? हे सगळं व्हिडिओ बाहेर आल्यानंतर सोशल मीडियावर एबीव्हीपीचे गुंड गेलेत आणि त्यांनी तो त्यांच्या मुलीवर दबाव टाकून त्यांच्याकडून स्टेटमेंट करून घेतलं, त्या मुलीला कोंडून ठेवलं. हे माहीत झाल्यानंतर त्या आमचे एनुशे आणि युथ काँग्रेसचे कार्यकर्ते तिथे गेलेत. त्यांना सांगितलं की तुम्ही काही करा, पण त्या जे गुंडगिरी केले आहेत किंवा दबाव टाकलाय त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. एवढीच मागणी होती. कोणी कोणाला मारलं नाही, कोणी कोणाला शिवीगाळ केली नाही, ना कोणी पोलिसांना कधी धक्काबुक्की केली. मग गुन्हे का दाखल करताय? ज्यांच्यावर गुन्हे दाखल करायला पाहिजे त्यांच्यावर न करता तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करताय. म्हणजेच तुम्हाला राहुल गांधी नावाची भीती आहे. तुमच्या पायाखालची वाळू घसरत चालली आहे. इथला जेनजी युथ स्टुडंट्स हे सगळे राहुलजींना पाठिंबा देत आहेत. त्यामुळं घाबरून हा प्रकार केलेला आहे. आम्हाला कार्यक्रम शांततेने पार पाडायचा होता, म्हणून आम्ही तिकडे अगदी सर्वांना शांत करून तो प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. पैसे देऊन मुलांना आणलं जाते असा एक आरोप केलाय, त्याचा व्हिडिओ व्हायरल केला जातो. नाही, हे म्हणजे मला असं वाटतं की यांना कोणीतरी पागल कुत्र्यांनी चावलं की काय, अशा प्रकारचे स्टेटमेंट आहे. यापेक्षा जास्त त्यांना बोलता येणार नाही. इथे तुम्ही आहात सगळे मीडिया चॅनलवाले, तुम्ही विचारा विद्यार्थ्यांना कोणाला पैसे दिलेत. म्हणजे राहुलजींच्या या मुवमेंटला बदनाम करण्यासाठी वाटेल तो फंडा भारतीय जनता पक्षाकडून वापरला जात आहे आणि खोटं नेरेटिव्ह पसरवलं जात आहे. धन लुटलं यांनी, लुटारूची टोळी यांची, 40% कमिशनखोरी यांची, आणि बदनाम मात्र राहुलजींच्या प्रोग्रामला. काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले, मात्र एबीव्हीपीवर कारवाई नाही केली. पुणे पोलीस आयुक्तांवर किंवा पोलिसांवर संशय आहे की आम्ही गुन्हे का दाखल झालेत? आम्ही तर काहीच केलं नाही. तिथे आम्ही मुलीला न्याय मागण्यासाठी गेलो. ना एबीव्हीपीच्या कार्यकर्त्याला मारलं, ना पोलिसांना धक्काबुक्की केली, ना कुणाला शिवीगाळ केली. मग गुन्हा काय होऊ शकतो? पण हेच केवळ पॉलिटिकल प्रेशरमध्ये पोलिसांनी केलेले गुन्हे आहेत, हे दिसून पडत आहे.